आंदोलन चाललंय मुख्यमंत्रीचं हे आया बहिणीचे हे करतोय देतोय त्याला काय आला घातला पाहिजे ना सरकारने याला शिक्षा फाशीची झाली पाहिजे तरच हे आंदोलन आम्ही थांबवणार कोल्हापूर झालेल्या लहान मुलांवर अत्याचार लहान मुलांवर अत्याचार झाला त्या नराधमाला फाशी झाली पाहिजे याच्यासाठी फाशी झाली पाहिजे हेच आमचा न्याय आहे याचा फाशी झाल्याशिवाय आम्ही सत्य बसणार नाही। आज आमच्या घरच्या मुलींवरती जर बलात्कार होत असेल आम्ही कसा विश्वास ठेवायचा या मुख्यमंत्रीवरती। रक्षण आम्ही बहिणीचं रक्षण करतो ते 1,500 रुपये देऊन रक्षण करतो नाही। तुमचं काम आहे शाळेमध्ये नीट शिपाई आहे तिथे महिला ठेवल्या पाहिजे। पुरुष का ठेवलं तुम्ही तिथे महिला ठेवल्या पाहिजे शाळेमध्ये। तर लहान मुलं आम्ही आमच्या घरातले सोडून येतो विश्वासाने आम्ही कामाला जातो आणि शाळेत मुलांना सोडतो। त्यासाठी आम्ही यासाठी आंदोलन करतो की त्याला शिक्षा झालीच पाहिजे। शिक्षा होत नाही त्यामुळे आंदोलन पहिले कारण म्हणजे सेना जवळ निषेध करण्याचं एक कारण आहे कारण उद्धव साहेबांनी एक निर्णय घेतला होता की जो आंदोलन बंद पुकारला होता महाराष्ट्र बंद पुकारला होता पण त्या बंदाला सरकारने परवानगी दिली नाही आणि उद्धव साहेब हे नेहमी न्यायालयाचं विरोध करतात म्हणून त्यांनी हे आंदोलन थोडं शांत आणि शांततेत पार करू असा निर्णय घेतला म्हणून आज सेना भवन जवळ आम्ही आंदोलन करत आहोत। आंदोलन याच्यासाठी आहे की ज्या बदलापूरला जो लहान मुलींवर अत्याचार झाला तो अमानुष आहे आणि त्या अत्याचाराला फाशी झालीच पाहिजे यासाठी आम्ही आज आंदोलन इथे करत आहोत। जी घटना दुर्दैवी घटना घडली त्याचा तर निषेध आम्ही करतोच आहोत पण त्या निषेधाला अनुसरून आज आम्ही महाराष्ट्र बंद महाविकास आघाडीने जो महाराष्ट्र बंद केला होता त्याला न्यायालयाने असंविधानिक ठरवलं पण ते असंविधानिक ठरवलं सुद्धा आम्हाला त्याच्यात काहीतरी काळबेरं दिसतात खात्रीच आहे त्याची पण आम्हाला सरकारकडून तशा अपेक्षा काहीच नाहीत। काल उद्या आज नाही उद्याही नसतील। आज मूक मोर्चा आहे तो आम्ही आमच्यासाठी करतोय। आम्हा महिलांनी जागृत व्हायला पाहिजे आणि जनता जागृत व्हायला पाहिजे ह्याच्यासाठी करतो। आज असं वाटतं की इतिहास के पन्ने फिर नहीं दोहराएंगे शस्त्र अब कृष्ण नाही आहे त्यामुळे आम्ही स्वतःचं संरक्षण आम्हीच करण्याचा सिद्ध गृहमंत्री सुद्धा घटनाबाह्यच आहे। जर मुख्यमंत्री घटनाबाह्य आहे तर गृहमंत्री घटनाबाह्यच आहे। त्यांच्याकडून आम्ही अपेक्षा काय ठेवू ते अपेक्षा भंगच केला आहे त्यांनी पहिल्यापासून त्यामुळे अपेक्षा काहीच नाही। ते जेव्हा स्वतः मुख्यमंत्री होते तेव्हा सुद्धा महाराष्ट्राला त्यांनी काहीच दिलं नाही पण आता महाराष्ट्राच्या लेकीबाई सुद्धा असुरक्षित आहेत त्यांच्या राज्यात त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला कसलीच अपेक्षा नाही। आज छोट्या छोट्या चिमुरड्यांवर बलात्कारचे असे शाळेत शिपाई असं करत राहिला तर आमची नातवंडांना कुठे शाळेत जाणार हे एकनाथ शिंदेना कळायला पाहिजे। उद्या त्यांची नातवंड आहेत त्यांची मुलं आहेत त्यांच्या मुलांची मुलं आहेत यांना कळायला नको का आज आम्ही आंदोलन केलं आहे इथे का केलं आहे सगळ्या सरकारला जाग येण्यासाठी। आज सरकार घाबरलं आहे उद्धव साहेबांना आज खरा आवाज उद्धव साहेबांनी उठवला आहे। आज सरकार घाबरलं आहे त्यांना आता कळलंय खरी शिवसेना बाळासाहेबांची खाली उतरली आहे आणि जागी झाली आहे। ह्याच्या पुढे इथे सरकारने जराही काही कपटपणा केला तर हा उद्धव साहेबांचा या रणरागिणी या एकनाथ शिंदेला या फडणवीसाला जाग्यावर ठेवणार नाही हा आमचा शब्द आहे आणि आम्ही बाळासाहेबांच्या रणरागिणी आहोत उद्धव साहेबांच्या रणरागिणी आहोत आणि आम्ही अशाच राहणार। आज आमचं 60-65 वय झालं त्यावेळीची सेना आज आम्हाला दिसली। आज बाळासाहेबांची आठवण येते बंगाल देशामध्ये काय चाललंय। आज बाळासाहेब असते तर बोलले असते इथल्या बंगालाला हकलून द्या पण आम्ही तसं केलं
जाणार नाही. आणि आमच्या जर मुलाबाळांना आमच्या मुलींना असा त्रास होत असेल तर आम्ही रस्त्यात उतरून एकेकाला मारल्याशिवाय राहणार नाही. ही आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. दिन पर दिन जब भी हम लोग न्यूज़ सुनते हैं नाबालिग लड़कियों पे हो रहे हैं रेप बलात्कार, अभी ना मंदिर सेफ है ना स्कूल सेफ है ना हॉस्पिटल सेफ है, तो औरतों को क्या करना चाहिए? हमें टेंशन लेते हैं, लड़कियां काम पे जाती है, ऑफिस में जाती है, स्कूल में जाती है या नाइट शिफ्ट में जाती है कि हमारी बेटी सुरक्षित लौटेगी कि नहीं। औरतों को नींद नहीं आती, दिन भर रात भर हम लोग सो नहीं सकते, यही टेंशन में हमारा प्रेशर बढ़ जाता है। तो आज सुरक्षा बढ़ानी चाहिए। वो लोग ने योजना निकाली ठीक है, लेकिन सरकार ने सुरक्षा के बारे में भी सोचना चाहिए कि नारियों की सुरक्षा कैसी, और जो नराधम है उनको सरेआम चौराहे पे फांसी देनी चाहिए। मैं तो कहती हूँ फास्ट ट्रैक 2 महीने तक भी इंतजार नहीं करना है हमें, उन्हें ऑन द स्पॉट सबके पब्लिक के बीच में फांसी देनी चाहिए। बस यही मेरी एक हमारी सब नारियों की ये है, तभी वो लोग सुधरेंगे और हमें इंसाफ मिलेगा। अभी ये वक्त नहीं है कि कोर्ट में जाके हम दौड़ते रहे, अभी दिन भर दिन रेप बढ़ते ही रहेंगे। एक मुस्लिम को अगर सजा नहीं होती है इसलिए अत्याचार बढ़ते जा रहे हैं। स्कूल हो या कॉलेज हो, हॉस्पिटल हो, हॉस्टल हो या मंदिर हो, सुरक्षा बढ़ानी चाहिए नारियों के लिए। यही मेरी महाविकास आघाडीचा आमचा बंद होता. बंदला न्यायालयाने स्थगिती दिली. सदावर्ते बीजेपीचं सरकारचा वकील सदावर्ते यांनी एका दिवसात याच्यावर बंदवर स्टे आणला. त्याच्या निषेधार्थ आम्ही इथे सेनाभवनच्या इकडे आम्ही आंदोलन करायला आलो. ते आमचे बंद हे करतील पण आमचं एक आंदोलन आमचं बंद करू शकत नाही. आम्ही आज बलात्कार झालाय, ज्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत बलात्कार, त्याच्या विरुद्ध आम्ही सतत म्हाताऱ्या कोताऱ्या सगळ्या महिला आम्ही आंदोलन करतोय रस्त्यावर येऊ. तर ते न्यायालयाला दिसत नाही आणि सदावर्ते एका दिवसात ऑर्डर घेऊन येतो आणि आमचं आंदोलन बंद करतो. त्याला काय म्हणायचं, आम्हाला न्याय कधी मिळणार? देधडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.